हा चेंडू इथे मात्र अप्रतिम डिलिव्हरी, परफेक्ट डिलिव्हरी, नाकाला इथून मात्र स्पर्श करत असताना आपण पाहतो या ठिकाणी बघितले तर राज हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या चेंडू इथे मात्र डॉट फेकलाय राजने. हा चेंडू पुन्हा एकदा होम ग्राउंडवर खेळत असताना चेंडूला फेकून दिलाय. डीप फाईनला चेंडू चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडूला थांबू शकत नाहीये. जयेश कडाळीच्या बॅटमधनं येतोय पहिला धमाका, चौकार. मात्र सुवर्ण संधी आहे. लगातार ते 3 षटकार जर ठोकले तर बाळू कडाळे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. त्याच दरम्यान आहे तो इथून मात्र हलकासा हाताने स्पर्श केला जातोय आणि इथून मात्र लगातारचा दुसरा तर नंदराज आंबिरने नंदराज आंबीर यांच्यासाठी मेजवानी असेल. 2 षटकार जर मारले तरी चंद्रकांत डुमना यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक असेल. डायरेक्ट इथे मात्र बॅकअप होतं पिंट्याचं. त्या ठिकाणी आपण पाहतोय विचार केला तर एक सिंगल धावा आली आहे. 2 नंदराज आंबीर या ठिकाणी नाराजगी व्यक्त करत असताना परतावं लागतंय. होम ग्राउंडवर खेळत असताना पहिल्या चेंडूवर या ठिकाणी परतावं लागतंय. वन डाऊनचा फलंदाज आहे. इनिंग नंबर 3 हा फलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी येत असताना पाहिलं गेलं तर हरीश मैदानात येत असताना आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय हरीशला मैदानात येत असताना पहिला चेंडू हरीश साठी. पुन्हा एकदा जसा चेंडू इथे फेकला होता पाहिलं गेलं तर चला सावरोली संघ लवकरात लवकर आपण सामना खेळायचा या ठिकाणी. अशा दिवसातील शेवटचा सामना आपण पाहू शकाल. एकाच गावातील 2 तलवारी 2 ढाली या ठिकाणी मात्र मैदानात पाहू शकाल.
इथून मात्र पुन्हा एकदा फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, अडबला जातोय, एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट केली जाते. बघितले गेले तर त्या ठिकाणी आजचा हा सामना आपण पाहतोय, शेवटचा सामना चिंचवली, चंदेरी चिंचवली बनाम चिंचवली 4. ज्या सामन्याची आतुरता पाहतात ना इथले प्रेक्षक, आयोजक आणि आमच्या व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, ते सामना इथे मात्र थोड्याच वेळात आपल्याला पाहता येईल. हा चेंडू पुन्हा एकदा चाललाय, डीपेक्षा कव्हरला, चेंडू नाडून उचलला, फेक करेपर्यंत रन्स मिळतील 2 धाबा. आणि या 2 धाबेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय, तब्बल विचार केला तर पुढे टकलत असताना 13 धाबा धावफलकावर लागत असताना त्या ठिकाणी कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहतोय रोशन मात्रे. एक जो आपण डोंगर पाहतोय ना, त्या डोंगरला स्कॅच करत असताना नवरा नवरी देवरा डोंगर आपण सांगतो, तो डोंगर या ठिकाणी मात्र स्कॅच करत असताना पर्वत आहे. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पंच सांगत असताना हा चेंडू इथे मात्र लाईन थोडीशी खराब आहे. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज लारा, या गोलंदाजावर थोडस ऑब्जेक्शन आलाय, संशय आला गेलाय, आणि त्या संशयाला इथून मात्र हा फटका पुन्हा एकदा चांगला आहे. त्या ठिकाणी आडव्या बॅटने चेंडूला खेळ केला होता, आउटफील्ड खराब आहे, चेंडू थोडासा जवळ आल्यानंतर वळण घेतोय आणि नशिबाचा चौकार चिकनीची वाडी या संघाला लागत असताना या ठिकाणी चांगला सामना चालू आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय, चिकनीची वाडी बनाम ओमसाई सावरोली. रिवाज अटेम्प्ट केला जातो, या ठिकाणी दुधार तलवारीचा वापर, लगेच तो बाद नाही तो बरबाद, या ठिकाणी बरबाद झालाय फलंदाज जयेश कडाळीला आपण पाहतोय. डॉट चेंडूची सांगता चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं होतं. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. हा चेंडू इथे मात्र स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना चिकनीची वाडी संघाला या ठिकाणी पूर्णपणे रोखून ठेवलंय. फलंदाजाच्या पायात या ठिकाणी बेड्या ठोकल्या जात आहेत. जयेश कडाळे आणि हरीश हंबीरला आपण पाहतो. या ठिकाणी मात्र आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. पहिल्या फेरीतील चेंदेरी चिंचवली बनाम चिंचवली 4 असा सामना असेल. या ठिकाणी आपण पाहतोय 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागत असताना 9.00च्या सरासरीने खेळ केला जातोय. टीम या ठिकाणी पाहिली गेली तर चिकनीची वाडी संघाच्या धावा लागल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात. नंदराज हंबीर थोडासा नाराज होत असताना मैदान सोडावं लागलं, एष्ट्या वाकवल्या गेल्या पूर्णपणे. 18 धावा या ठिकाणी मात्र अष्टविनायक चिकनीची वाडी या संघाच्या धावा लागत असताना गोलंदाजी मार्कर गोलंदाज पहिला गोलंदाज आपण पाहिला होता राज. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा त्याला प्राचारण केले, वैयक्तिक दुसरं, सांघिक कोट्यातील विचार केला तर दुसरे षटक. हा चेंडू इथे मात्र फटका फसलाय, त्या ठिकाणी अनंत आहे. 1च धाव असेल, एका धावपेक्षा काही जास्त मिळणार नाहीये. जयेशला थांबून खेळणं खूप गरजेचं आहे. या अष्टविनायक चिकनीची वाडी संघाला होम ग्राउंड आहे, अद्यापपर्यंत होम ग्राउंडवर या फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकल्यात. गोलंदाज राज पुन्हा एकदा प्राचारण होईल. कॅमेरामॅन इनकडनं हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बॅटच्या टोइंडा लागला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकदा कंप्लीट केले, रनआउटची संधी असेल या ठिकाणी, परंतु 2 धावा कंप्लीट. थ्रो थोडासा लेझी पाहायला मिळाला. लेझी क्रिकेट आपण पाहतोय. 2 धावा या ठिकाणी पॅनेलाइज सुद्धा केल्या जात आहेत सावरोली संघाला, कारण ट्रॅक या ठिकाणी मात्र वेगळे असल्या कारणाने आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र टॉप एज फलंदाज होईल या ठिकाणी बाद. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा हादरा, मोठा हादरा या ठिकाणी लागत असताना अष्टविनायक चिकनीची वाडी या संघाला लागत.
चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत चालू आहे. हा फटका इथे मात्र फसला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. नोमॅन्स लँडमध्ये पडला आहे. डायरेक्ट हिट. इथे मात्र चुकीचा कॉल. फलंदाज होईल हरेश बाद. याच दरम्यान आदिवासी जनता क्रीडा असोसिएशन अंबरनाथचे सदस्य, त्यानंतर चिंचवलीचे सुपुत्र चंदेरी चिंचवली संघाचे एक चांगले खेळाडू आणि या ठिकाणी आपण पाहतोय जोमा पारधी या सरांचं आगमन होत असताना त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने आपल्याच आयोजनामध्ये मी करेन सरस स्वागत. हा चेंडू इथून मात्र करणचा राजचा आपण पाहतोय भन्नाट वेग होता. एष्टांना थोडासा मिस करत असताना एष्टी रक्षक विजयच्या हातामध्ये या ठिकाणी हल्ला गेला. डॉट चेंडूची सांगता मुकेश आहे. हाय चेंडू इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बिलकुल बाउन्स झाला नाही. आणि यात सावर्ली संघाचा विचार केला ना तर आपण पाहतो या ठिकाणी विजय उघडा त्याच्याच थोड्याच बाजूला फर्स्ट स्लिपला त्यांचे पिताश्री आपण पाहतोय रामा उघडा. म्हणजे बराच काळ या रामा उघडाने सुद्धा क्रिकेटमध्ये घालवला गेलाय आणि त्यांचे सुपुत्र एष्टी रक्षकाच्या भूमिकेत आमचे पारिवारिक सदस्य सुद्धा आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा मी करेन मनापासून सहर्ष स्वागत. धाव फलक स्थिर फक्त आणि फक्त 22 धावा. धाबलकावर लागत असताना 3 ओव्हर समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यात 22 लॉस ऑफ 2 विकेट टीम चिकणीची वाडी संघाच्या. गोलंदाजी मार्ग गोलंदाज एकनाथ आहे. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू होता. चेंडू डीप होत होता परंतु लाईन इथे मात्र चुकीची आहे एकनाथची. आणि 23 धावा धाबलकावर लागत असताना आपण बघितले गेलं तर ऑन बोर्ड यस बॉल आहे का डॉट चेंडूची सांगता म्हणजे 22 धावा असतील. चांगली गोलंदाजी आहे. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा वर पिच चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड खराब आहे. मी मगाशीच म्हटलं होतं एकदा कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग विकेट. मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत आपण या ठिकाणी पाहतोय मुकेश आणि सचिन ही जोडी. अद्याप मुकेशने 2 चेंडू खेळलेत. दोन्ही चेंडू मात्र डॉट आले गेलेत. या ठिकाणी पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. ओमसाई सावरोली कालचा चॅम्पियन संघ आहे विसरून चालणार नाही. त्या ठिकाणी आपण पाहतोय पाला भस्मा कॅच करत असताना जोरदार अपील केले जात आहे. फिंगर अप पंचांचा फलंदाज होईल या ठिकाणी बाद. फिंगर अप आहे. फलंदाज बाद आहे या ठिकाणी. चला नवीन फलंदाज मैदानात द्यायचं लगेचच सचिनला मैदान सोडावं लागेल. जायचंय पंच लक्ष असू द्या. 1:40 झाले गेलेत. अजून आपण फर्स्ट राऊंड खेळतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका.
हा फटका चांगला वरपी चेंडू होता त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे कमलेश एकनाथचे बोटे बंधुराज त्या ठिकाणी चुकी नसेल फलंदाज होईल आल्या पावली इथून मात्र मैदान सोडावं लागेल तू चल मी आया असं समीतर या ठिकाणी करत असताना हॅट्रिकच्या उंबरट्यावर आपण पाहतोय अनिलही मैदानात मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत 6 आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज हा फटका चांगला आहे झेल होईल का हॅट्रिक होईल का यस हॅट्रिक आले या ठिकाणी एकनाथ या गोलंदाजाच्या नावावर पहिलं मेडन ओव्हर आलं होतं सुनील या गोलंदाजाच्या नावावर आजच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक ओमसाई सावरुली या संघाच्या गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी एकनाथ याच्या नावावर या ठिकाणी आपण पाहतोय सामना अतिशय चांगला चालू आहे त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय छोटा पॅकेज डायनामिक धमाका या दरम्यान शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील नरेश हंबीर बनाम रामदास वाघ फुल्लर लेंथ बक्षणार नाहीये होम ग्राउंड आहे चांगलं ठाऊक आहे या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज हरीशला पहिला चेंडू वाईट फेकल्यानंतर षटकार आलाय आणि या षटकाराची नितांत गरज होती धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय षटकाराच्या मदतीने 31 धावा ऑन स्कोरबोर्ड सदोतीस धावा षटकार आलाय दुसरा षटकार डान्सिंग डाऊन द विकेट 43 ऑन स्कोरबोर्ड 31 वर षटकार आला 37 झाल्या 37 वर षटकार आला धावसंख्या वेगाने फ्लाय 43 लॉस ऑफ 6 विकेट टीम अष्टविनायक शिकणीचीवाडी संघ हा फटका इथे मात्र फसलाय झेल होईल का अनंत आहे त्या ठिकाणी फलंदाज होईल मुकेशचा या ठिकाणी खेळ समाप्त बॅक टू बॅक 2 षटकार आणि त्यानंतर लगेचच इथे मात्र प्रतिउत्तर इतका जवाब पत्तरचे देत असताना बॅट्समन मुकेश होईल बाद या ठिकाणी नवीन फलंदाज थोडं लवकर या मित्रांनो कारण जिथं आपण खेळाडू कक्ष बनवलाय ना तिथून थोडंसं लांब आहे परंतु लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपण सामने लवकरात लवकर उरकूया हा चेंडू इथे मात्र चांगला आहे पंच सांगत असताना लेग स्टंपवर हा चेंडू होता चेंडू पडल्यानंतर कुठेतरी वळण घेतोय दोन्ही संघनायक
यायचंय चंदेरी चिंचवली संघाचा कर्णधार आणि चिंचवली 4 या संघाचा कर्णधार. हा पटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाहीये. दूरचा प्रवास करून येईल कमलेश. एक धाव तर कंप्लीट केले. दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाते आणि भल्या दिवसा ढवळ्या चोरी केली जाते एका धावेची. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट असतील अंपायर सांगत असताना आणि 3 धावेच्या मदतीने धाबलक पुढे सरकेल. धाव फलकावर संघ आपण पाहतोय तर विचार केला तर 46 धावा. चला पंचांची वादावाद नको. पंच तुमचा निर्णय तुम्ही ठाम ठेवा आणि लगेच सामन्याला सुरुवात करा. 1:45 झाले गेलेत. अनंत याची नोंद असू द्या. हा चेंडू इथे मात्र आपण राजेंद्र मांगे आता होईल फलंदाज बाद. टार्गेट होतं सावरोली संघ. तुमचा टार्गेट असेल 2 धावे तुमच्या वाढल्या जातील. 46 धावा होत्या त्या बनल्या जातील 48 धावा. याची नोंद असू द्या. येणारे 30 चेंडू आणि 48 धावा बनवायच्या. म्हणजे 49चं टार्गेट असेल. 46 धावा बनवल्यात या ठिकाणी चिकनीची वाडी या संघाने. 2 धावा आपण ऍड करूया म्हणजे 48 होतील आणि टार्गेट असेल या ठिकाणी मात्र 49 धावसंख्येचं ओमसाई सावरोली संघापुढे. चला सावरोली संघ बॅट्समन येऊ दे. विजय थोडंसं सहकार्य कर मित्रा. लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. टॉर्च केला जातोय. कॅमेरामॅनला विनंती असेल टॉर्च बॉक्स मध्ये आपण कॅमेरा हलवायचा आहे. रबाडा वर्सेस गणेश मैत्रीपूर्ण लढत असेल त्या ठिकाणी आपण टॉर्च केला जातोय. टॉर्च केलाय लगभग विचार केला तर चिंचवली 4 या संघाने शत्रक्षण स्वीकारले. 2 मिनिटं संवाद साधायचे सदा या. चिंचवली 4 या संघाने या ठिकाणी मात्र अंबरनाथ तालुक्यात पहिला सामना त्यांच्या माध्यमातून खेळला जाईल आणि तोही आपल्याच गावातील खेळाडूंसमोर खेळला जाईल. या दरम्यान चिंचवली गावचे सुपुत्र मनोहर गावंडा यांचं सुद्धा आगमन होत असताना त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मी करीन मनापासून सहर्ष स्वागत. चला सामना चालू करा पंच.
चला पंच सामना चालू करा या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र बॅटला स्पर्श झाला. त्या ठिकाणी शतरक्षक आहे नंदराज. नंदराजकडनं तो चुका नाही या. फलंदाज होईल. पहिली विकेट. फर्स्ट विकेट डाऊन टीम ओम साई सावरोली संघाची या ठिकाणी मात्र जात असताना हॅट्रिक जर आली षटकारांची तर विनायक पवार यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. जांभिवली गावचे हे सुपुत्र आहेत. आमचे परममित्र सुद्धा आहेत. 49 धावा बनवायच्या या ठिकाणी आपण पाहतोय टीम ओमसाई सावरोली संघाला विसरून चालणार नाहीये. काल या चिकनीची वाडी आयोजित अष्टविनायक चषक होतं. त्या चषकाचा चॅम्पियन संघ सुद्धा आपण पाहतोय मैदानात. एक धाव येते. पहिल्या चेंडूवर विकेट आली. सुरुवात तर चांगली झाली या ठिकाणी मात्र चिकनीची वाडी संघाची फलंदाजी करत असताना चुकीची सुरुवात मी म्हणेन झाली होती त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक सिंगल तर आली. 49 धावा बनवायच्या. 2 धावांनी पॅनलाइज केलं होतं. त्या 2 धावा मुतकडा ठरल्या जातील का. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय होम ग्राउंडवर खेळत असताना चिकनीची वाडी संघाला आपण पाहतोय जयेश कडाळी चांगली गोलंदाजी करत असताना त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर अप्रतिम डिलिव्हरी पाहिली गेली. फलंदाजाकडे लक्ष दिलं. फलंदाजाला शेवटच्या मुमेंटपर्यंत बघितलं गेलं आणि फलंदाज जोपर्यंत डान्सिंग डाऊन तो विकेट खेळण्याचा प्रयत्न करत होता तोपर्यंत चेंडूला आपटलं गेलं. पुढाऱ्यात शॉर्ट पिचवर चेंडूला मात्र निर्धाव चेंडू. हा पटका चांगला पुन्हा एकदा कॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी राजेंद्र मांगे आहेत परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल. या ठिकाणी मैदानाला गुदगुले करत असताना 49 धावांचा पाठलाग करत असताना पहिला संघर्षाचा चौकार जाईल. बॅक टू पॅव्हिलियन डीजे. या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. गोलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी जयेश कडाळी चांगली गोलंदाजी अप्रतिम लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. फक्त 5 धावा आणि विकेट आल्या या ठिकाणी मात्र 2. 24 चेंडू येणारे 24 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र 44 धावा म्हणजे 11.00च्या सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी टीम आपण पाहतोय सावरोली संघाला याच दरम्यान पुन्हा एकदा बाला वस्मा यांचं आगमन होत असताना मॅन फ्रॉम चिखलोली यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने
करेन मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत. चला गुरुनाथजी, आपण लवकरात लवकर सामने उरका, आवाज द्या. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, जोरदार अपील केली जाते. अपिलीमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. हाय चेंडू चांगला, हाय चेंडू चांगला आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. नुकताच या ठिकाणी माहिती मिळते, काल सुद्धा असा सामना झाला होता चिकनीची वाडी बनाम सावरोली. त्यामध्ये सावरोली संघाने बाजी मारली होती, परंतु तो दिवस वेगळा होता, काळ वेगळा होता, वेळ वेगळी होती. या ठिकाणी आत्ता मात्र पुन्हा एकदा 30 लढत चालू आहे. शेवटच्या मुमेंटला आपल्याला या ठिकाणी मात्र कळेल. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू चांगला आहे खोलवर टप्प्याचा, निर्धाव चेंडू, लगातारचे 3 चेंडू सटीक लाईन आणि लेंथवर. 11.00च्या सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे सामना जर जिंकायचा असेल तर. या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु या ओव्हरचे 3 चेंडू सटीक लाईन लेंथवर फेकलेत. हा फटका फसलाय पुन्हा एकदा. त्या ठिकाणी शतरक्षक स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अनिलच्या माध्यमातून केला जाईल झेल आणि फलंदाज सटीक लाईन 4 चेंडू, 4ही चेंडू मात्र निर्धाव फेकले जातात. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार अपिली केली जाते आणि 5वा चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव फेकत असताना अनिलच्या माध्यमातून आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना मेडन ओव्हर पाहायला मिळेल का. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, पिंट्या येतोय मिडल ऑर्डर मध्ये. हाई चेंडू इथे मात्र व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. दुसरा मेडन ओव्हर या ठिकाणी आजच्या दिवसात फेकत असताना आपण पाहतोय अनिल या गोलंदाजाला. ठिकाणी आम्ही का होम ग्राउंडवर खेळतोय याचं चांगलं उदाहरण चिकनीची वाडी संघ लवकरात लवकर सामना खेळवा. सर्वांना नियम सारखे असतील. आत्ता समीकरण आहे येणारे 18 चेंडू आणि 44 धावा. हा चेंडू इथे मात्र चांगला फेक केला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी चेतनला.
क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी फक्त 5 धावा आहेत. मेडन ओव्हर फेकले मित्रांनो, तुमचं सुद्धा लक्ष असू द्या. हाई चेंडू 8वा चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय. 8वा चेंडू निर्धाव येतो या ठिकाणी. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा होत्या, त्यानंतर मेडन ओव्हर फेकली. या ओव्हरची सुरुवात सुद्धा 2 चेंडूने डॉट फेकले जात आहेत. हा पटका चांगला आहे त्या ठिकाणी. बॅट अँड वॉच क्रिकेट खेळला जातं. एकदा कंप्लीट केले जाते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे सचिन, जोपर्यंत चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत मिळतील या 2 धावा. आता समीकरण आपण पाहिले गेलं 18 चेंडू आणि 44 धावा बनवायच्या होत्या. आता उर्वरित समीकरण आहे या ठिकाणी आपण पाहतो येणारे 15 चेंडू आणि 42 धावा. हाई चेंडू इथे मात्र बॅटची आउटसाइड एज, सुताला प्राधान केलं त्या ठिकाणी जमिनीला. गुड ट्राय मस्त केला होता या ठिकाणी. मात्र जोरदार टाळे होऊन जाईल त्या क्षेत्ररक्षकासाठी मित्रांनो. अप्रतिम. आणि ही नशा आहे क्रिकेटची. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत. रिवाज चेंडू आणि बॅटचा बिलकुल संपर्क नाही आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. पूर्णपणे बेड्या ठोकल्या जात आहेत या सावरोली संघाच्या. फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आत्ता कुठेतरी खुल्ला सामना केला जातोय. सामन्यामध्ये कमलेशने थोडंसं मी म्हणेन कमबॅक तर केलंय. 18 चेंडू 44 धावा बनवायच्या होत्या आणि या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर मिळालाय इथून मात्र षटकार. दाबलका धावसंख्या झाल्या गेल्या त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय 15 धावा येणारे 12 चेंडू आणि 34 धावा. 17.00 सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे. नितांत गरज आहे. प्रत्येकी ओव्हर मागे 2 बाउंड्रीज येणं खूप गरजेचं आहे. बाउंड्रीजचा अर्थ तुम्हाला सांगू इच्छितो चौकार किंवा 2 षटकार चालू शकतील. याच दरम्यान माननीय श्री रामा गावंडा यांचं आगमन होत असताना एक रायडर आहे त्याचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून सरचे स्वागत. त्यांच्या समवेत हाई चेंडू इथे मात्र आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप, ज्याच्या माध्यमातून आपण कोल्ड्रिंक्स पाहतोय. त्या कोल्ड्रिंक्स आपल्याला पुरस्कृत केल्या जात आहेत. रामा गावंडा यांचं सुद्धा सरचे स्वागत असेल. या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी मात्र अनिलने चांगला फेकलाय. हा पटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या पटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे गुरु. अजिबात चुका करत नाही फलंदाज. होईल या ठिकाणी बाद. पिंट्या बॅक टू पॅव्हिलियन.
चांगली गोलंदाजी चालू आहे. लारा येतोय मैदानात. खूप उशीर केला या लाराने या ठिकाणी मात्र डॉट चेंडूचे सांगता. उर्वरित समीकरण आपण पाहतोय. येणारा 9 चेंडू आणि 34 धावा. नऊ चेंडू या ठिकाणी मात्र डॉट फेकलेत गोलंदाज अनिलने. हा पटका इथे मात्र झेल होईल का? ओ व्हॉट अ झेल. 10वा चेंडू या ठिकाणी डॉट फेकला जातोय. अनिल वाघ या गोलंदाजाच्या माध्यमातून डीजे. नऊ 10 चेंडू लगभग अनिलने अद्यापर्यंत सलगचे डॉट फेकलेत. अकरावा चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजीचा नजराणा चालू आहे या ठिकाणी. का होम ग्राउंडवर खेळतोय आम्ही याचं उदाहरण देत असताना ओमसाई सावरोली संघाला आपण पाहतोय काल चॅम्पियन झाला होता. वेळ सगळ्यांची बदलते मित्रांनो. येस दृश्य या ठिकाणी दिसत असताना अद्याप आपल्याला काल चॅम्पियन होता. आज 49 धावा बनवायच्या होत्या. फक्त आणि फक्त अनिल साठी जोरदार टाळ्या. या मॅच मध्ये लगातारचं दुसरं मेडन षटक फेकलं जातंय. लाजबाब गोलंदाजी. याच दरम्यान प्रवीण वारगडा एक ज्यूस मात्र या ठिकाणी आणत असताना त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने करेन सहर्ष स्वागत. फटका तर चांगला आहे, दमदार आहे, परंतु त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय शतरक्षक आहे आणि लगभग विचार केला ना तर 13वा चेंडू या ठिकाणी मात्र डॉट खेळत असताना सावरोली संघ आपण पाहतोय. हा चेंडू चांगला आहे, फटका सुद्धा चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. चुकीचं शतरक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी नंदराज अंबीरच्या माध्यमातून. 6 चेंडू 34 धावा बनवायच्या होत्या. आता समीकरण आहे 5 चेंडू आणि 32 धावा. 5 चेंडू 5 षटकार जरी आले ना तरी सामना जिंकता येणार नाहीये. या ठिकाणी आपण पाहतोय ओमसाई सावरोली संघाला पूर्णपणे बॅकफुटला फेकून दिलाय. 17 4 चेंडू आहेत का 17 धावसंख्येवर हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. फक्त आणि फक्त डॉट डिलिव्हरीज खेळत असताना या ठिकाणी आपण पाहतोय ओमसाई सावरोली या संघाला. काल बघा मित्रांनो, काल चॅम्पियन होता हा संघ. आज बघा वेळ कुठे आहे. ते बोलतात ना राजकारणामध्ये, वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला. तेच कृत्य या ठिकाणी करत असताना काल सुद्धा चिकनीची वाडी संघ खेळत असताना पराभूत झाला होता या संघापुढे आणि आज कुठेतरी त्या संघाला आपल्या जाळ्यात पूर्णपणे पकडून ठेवलाय. चंदेरी चिंचवली आणि चिंचवली 4 असा सामना असेल. दोन्ही संघांनी लगेचच खेळाडू कक्षामध्ये जाऊन समावेत व्हायचंय
या ठिकाणी आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजीचा नजराणा आपण पाहतोय त्या ठिकाणी. फक्त 2 चेंडू शिल्लक, 1 चेंडू शिल्लक आणि 32 धावा. थँक्यू. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट, ज्याने 2 मेडन षटक फेकले अनिल वाघ यायचा आहे. याच दरम्यान बहुज संघाचा सर्व आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सदस्य माननीय श्री श्रीपतजी कडाळी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांशी आपण संपर्क साधायचा, लगेचच व्यासपीठावर यायचं आहे.